असं वैशिष्ट्य आहे की पर्यावरणाबरोबरच त्यांची जी लिंक आहे, म्हणजे त्यांचं जे आपण म्हणतो जसं श्रीनिवास पाटील यांचं यशवंतराव चव्हाण हे गुरु थोडक्यात म्हणजे, किंवा शरद पवार आता हे गुरु, तसं गोनी दांडेकर असतील, मारुती चित्तमपल्ली असतील, या सगळ्यांच्या लाईनमध्ये किंवा त्यांच्या परंपरेमध्ये बसणारं नाव म्हणजे डॉक्टर संदीप स्मृती, आणि ही आपल्याला सातारकरांच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. आपल्याला माहिती आहे की, परंतु मला एक असं लक्षात आलं जे खरं मी नम्रपणे सांगू इच्छितो की, आपण बघतो की डोंगरदरे अभ्यास आहे का? स्मृतींचा आहे. त्यांचा पर्यावरणाचा अभ्यास आहे का? आहे. विशेषतः जगामधले वेगवेगळ्या डोंगरदऱ्यांचा अभ्यास आहे काय? पण ह्याच्या बरोबरच ते माउंटर आहे, म्हणजे विशेषतः बेस कॅम्प पर्यंतचा त्याचा जो एक पल्ला आहे त्यांनी गाठलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे हेच जरी ही सगळी मंडळी मी जरी म्हणत असलो तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये ती आहेतच असं नाही आहे, परंतु ह्यांचं मात्र वैशिष्ट्य ते आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की त्यांचं लिखाण जे आहे, म्हणजे त्यांची जवळपास 12 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. एव्हरेस्टच्या पायथ्याशी 2 आवृत्त्या झाल्यात, पुष्पपटाकास 4 आवृत्त्या झाल्यात, ग्लास प्लॅटोची 3री आवृत्ती प्रकाशित झाली, मार्क इंग्लिशची 6वी आवृत्ती प्रकाशित झालेली, साध अन्नपूर्णेची, काटेरी केन्याची सफर, दुर्ग महाराष्ट्रातील, कासवाचं बेट, मनोराष्ट्रीय अरण्य, इंकाची देवदारी, रहस्यमय पेरू, निसर्गोपेरी अशी पुस्तकं प्रकाशित होत असताना कांचनगंगेच्या कुशीत हे पुस्तक जे प्रकाशित होत आहे हे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. आणि त्याच्यापेक्षा त्यांचं पुढचं पुस्तक जे प्रकाशित होत आहे ते जीवन त्यांना कळले हो. आणि ह्या जीवन त्यांना कळले हो मध्ये विशेषतः त्यांनी ज्या लोकांवर लिहिलेलं आहे जगातल्या त्या पर्यावरण स्नेही लोकांच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. आणि याच्यावरून आपल्या लक्षात येतं की जगाचा त्यांना किती एक प्रकारचा पर्यावरणाच्या संदर्भातला ध्यास आहे. मग त्याच्यामध्ये शांतिदूत जेन गुडाल, ओरांगटाऊनचे अखेरचे आशास्थान डॉक्टर बिरुटो गाल्डिकस, सिंथिया गॅस आता पियानो वाजवत नाहीत, अनाथांचं नाथ डेव्हिड शेल्ड्रिक, ॲलन ह्यूम ज्यांनी भारतीय पक्षीशास्त्राचा पिता ओळखलं जातं त्यांच्यावर लिहिलंय, सर जोसेफ हुकर ज्यांनी हिमालयातील आद्य वनस्पती संशोधन ज्याने केलं त्याच्यावर लिहिलंय, प्रकाश आमटे मंदाकिनी आमटेंवर लिहिलंय, मारुती चित्तमपल्लींवर लिहिलंय, एक साली चिमणी आदमी को सलीम अली बना देते, अशी आणखीन काही अशा साधारणपणे 25 लोकांच्यावर लिहिले. हे मी एवढ्यासाठी सांगितलं की शेवटी माणूस लिहितो. मी आता लिहिणारी बरीच माणसं बघितली, त्यांना आपल्या साहित्याशिवाय काही सुचत नाही. आपल्या साहित्याचीच पताका सगळीकडं लावायची, दुसऱ्याबद्दल बोलायचं नाही. परंतु सध्या आवश्यकता ही आहे की वेगवेगळ्या प्रकारे साहित्यिकांना पुढे आणणं, साहित्यिकांचे कार्यक्रम घेणं, आणि ते काम आम्ही पुस्तक प्रेमी समूहाच्या वतीनं डॉक्टर संदीप स्मृती करतायत किंवा ती वेगवेगळ्या लोकांच्यावर लिहितात, वेगवेगळ्या लोकांना मार्गदर्शन करतायत. ही बाब मला त्यात अतिशय महत्वाची. मी मध्यंतरी वाचत होतो सर, एक मला महत्वाचं वाटलं की त्यामध्ये असं म्हटलं होतं, मला नक्की माहीत नाही पण आपण ग्राह्य धरू, मोठा लेखक आहे ते नाव घेत नाही, तर ते असं म्हटले की वेगळे लेखक गेल्यानंतर त्यांच्या साहित्याची जी खप आहे तो कमी होतोय. त्यात त्यांनी पु ल देशपांडेंचं पण नाव घेतलं, पण ते म्हणजे मारुती चित्तमपल्लींचं मात्र वाढतंय सगळं. म्हणजे ते गेले त्याच्यावर त्याची पुस्तकाचा खप आहे प्रचंड वाढतोय. वास्तविक त्यांनी शेवटच्या 15 वर्षामध्ये त्यांनी लिहिलेलं सुद्धा नाहीये तरी सुद्धा तो वाढतो आहे असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की सध्या जगामध्ये पर्यावरण हा अतिशय एक प्रकारचा संवेदनशील विषय झाला, अतिसंवेदनशील विषय झाला. तर प्रत्येकाला असं वाटतं की पर्यावरण टिकलं पाहिजे, पर्यावरण वाढलं पाहिजे, पण ते शेजारी वाढलंय, माझ्याकडे नको वाढायला पाहिजे. आणि माझ्याकडं पर्यावरण वाढलंय अशा पद्धतीनं काम करणारी जी मंडळी आहेत त्यात बहुतेक सगळी इथं स्टेजवर उपस्थित आहे. ही त्याच्यामधली अतिशय प्रकारची महत्वाची बाब आहे असं म्हटलं तो वावगं ठरणार नाही. चांगल्या पद्धतीनं एका अर्थानं जीवन त्यात असं म्हणायचं, कारण वृक्षारोपण केल्यानंतर त्याकडे बघितलं जात नाही, पण तो एक अनुभव आमच्यासाठी खूप चांगला होता. आपण देणगीदार म्हणून 1000 रुपये त्यासाठी घेतो की जेणेकरून त्याचं जे संवर्धन आहे, पाणी घालणं असेल किंवा तिथं त्याची मेंटेनन्स करण्याची गरज असते ती त्या माध्यमातून पूर्ण होते आणि लोकांचा आपल्या त्यासाठी चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतो. त्यासाठी आवश्यक असणारे पाण्याच्या टाक्याही आपण तिथं 4000 लिटरच्या तिथं बसवल्या की जेणेकरून जानेवारीनंतर उन्हाळ्यामध्ये ती झाडं आपली जगावीत आणि शालेय विद्यार्थ्यांचा त्यासाठी आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो. ज्या माध्यमातून निसर्ग आणि पर्यावरणाचं संवर्धनाचं काम करता येईल त्यासाठी रानवटा सातत्यानं काम करत असते. आपल्या सर्वांचा सहभागही त्यामध्ये नेहमीच आम्हाला मिळत आला आहे.
भविष्यातही त्याच पद्धतीने तो सहभाग मिळावा अशी मी या निमित्ताने आशा व्यक्त करतो. नामांमधूनच येते, जसं की लागले नेत्र पहिलं तरी माझे जीवन गाणी, मज लोभसहा इह लोक हवा, अशी विविध शीर्षकं यातल्या प्रत्येक प्रकरणाला दिलेली आहेत. हेडविग मीडिया हाऊसनं प्रकाशित केलेलं हे पुस्तक आणि डॉक्टरांचे अन्य पुस्तक आज बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आपण जरूर या पुस्तकाचा लाभ घ्यावा. या पुस्तकाच्या अंतरंगातलं काय आहे ते कांचनगंगेच्या कुशीतली सफर आपल्याला डॉक्टर थोड्या वेळानंच स्लाइड शोच्या माध्यमातून घडवणार आहेतच. विविध संस्थांच्या कार्यात त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांची मिश्किल भाषणं आपण अनेकदा अनुभवलेली आहेत. आजही याचा प्रत्यय आपण थोड्या वेळानं घेणार आहोतच. माननीय श्रीनिवासजी पाटील यांचा सत्कार आणि स्वागत डॉक्टर स्वाती श्रोत्री यांनी श्रोत्री यांच्याविषयी असलेला देवदास भूलभुलैया 2 ही त्यातली काही नावं. पर्यटनावर आधारित त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. माझी मुलुगिरी, भटकंती, अनवट, गड किल्ल्यांची भटकंती अशी विविध पुस्तकं. असे निसर्गप्रेमी आणि भटकंतीप्रिय लेखक आज दुसऱ्या समानधर्मी लेखकाच्या पुस्तक लोकार्पणासाठी आलेत. त्यांचा सत्कार माननीय विनोद कुलकर्णी यांनी करावा अशी मी विनंती करते. यानंतरचे मंचावर उपस्थित असणारे आशिष माने, या कार्यक्रमाला आज आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय नंतर सरांच्या बरोबर खूप वर्ष काढल्यानंतर ती दृष्टी मिळाली की आपण त्यावेळी कळालं की आपण फक्त पायानेच शिखरं चढत होतो, डोळे तर आपण नेलेच नव्हते वरती. आणि खरंच त्याचा खूप उपयोग झाला आणि तो अजूनही होतोय. रोज आम्ही नवीन शिकतो गोष्टी. आणि सरांची पुस्तकं मी नंतर वाचली. त्यांनी आधीच दिली होती मला, पण पुस्तक वाचायची सवय नसल्यामुळे त्या काळात ते थोडंसं तेवढं झालं नाही. पण नंतर कळालं की अरे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या होत्या, आपण त्या मिस केल्या. पण त्या पुस्तकातनं मला बघता आल्या. एव्हरेस्टच्या पायथ्याशी पुस्तक खूप छान आहे. अन्नपूर्णा आहे आणि बरेच पुस्तकं आहेत. नवपुरी शाखेचे संस्थापक विनोदजी कुलकर्णी यांना ही त्यांची ओळख आहे, पत्रकारितेतली ओळख आहे. पण नव्यानं ओळख त्यांची सांगायची तर आपल्या सगळ्यांचे मित्र डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा आज होतोय. आणि ह्या लोक झालेलं होतं. मी त्यांना एका कार्यक्रमासाठी बोलवण्यासाठी गेलो होतो सातारा कराडमधल्या त्यांच्या घरी. त्यावेळेस त्यांनी सांगितले की तुम्ही आधी सिक्कीमला या आणि सिक्कीम बघा. मग अशी वैद्यही त्यांनी उल्लेख केला की सिक्कीम हे आपलं माहेरघर झालेलं होतं. नव्या राज्यपाल भवनाच्या एका रूममध्ये आम्ही राहत होतो. 2-3 रूम आम्हाला त्यांनी दिलेल्या होत्या. आणि रात्री 2:30 वाजता त्याच्या वर जावा म्हटले टेरेसवर, आणि तिथनं तुम्ही 2:30 वाजता कांचनगंगा बघा. म्हणजे जीवनात काय बघितलं पाहिजे हे सुद्धा श्रीनिवास पाटलांमुळे आम्हाला शिकायला मिळालं. आणि डॉक्टर श्रोत्री सुद्धा कांचनगंगेच्या प्रेमात श्रीनिवास पाटलांमुळेच पडले असं म्हणायला काही हरकत नाही. डॉक्टर श्रोत्रींच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मिलिंद गुणाजी सर आहेत. अमोल सातपुते नवीन वन अधिकारी आहेत. आणि आशिष माने जे डॉक्टर श्रोत्रींच्या मार्गदर्शनाखाली घडलेला एक एव्हरेस्टवीर किंवा 5 अष्टहजारी शिखरे सर करणारा एक शिखरवीर सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहे. म्हणजे इतकी सगळी माणसं जमवण्याची क्षमता फक्त डॉक्टर श्रोत्रींमध्येच आहे असं मला वाटतं. कारण निसर्ग वेड असेल, पर्यावरण वेड असेल आणि साहित्य वेड आणि पुन्हा निरोगी आरोग्य सेवा देण्याचं वेड, असे अनेक वेड असलेला माणूस म्हणजे डॉक्टर श्रोत्री आहे ना. हे सगळं वेड त्यांनी सातारकरांनाही लावलेलं आहे. म्हणजे लेखन कसं करावं, सहज सोपी भाषा कशी वापरावी आणि ती आशयपूर्ण सुद्धा कशी करावी आणि विविध शब्दांच्या दागिन्यांनी ती कशी सजवावी हे श्रोत्रींचं पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. म्हणजे कांचनगंगांसारखी अनेक शिखरं आम्ही दुरून बघितली, मात्र शब्दांनी ती कशी सजवावीत हे श्रोत्रींचं पुस्तक वाचल्याशिवाय आमच्यासारख्या संपादकाला सुद्धा ते समजणार नाही किंवा ते शब्द सुचण्याचं सामर्थ्य आमच्या पत्रकारितेच्या लेखणीमध्ये नाही. इतकं शब्द सामर्थ्य डॉक्टर श्रोत्रींकडे आहे. त्यांचं एव्हरेस्टच्या पायथ्याशी पुस्तक मी वाचलेलं आहे. गंगेच्या कुशीत हे सुद्धा पुस्तक मी वाचलेलं आहे. म्हणजे पर्यावरण आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहून लेखन कसं करावं. आशिष माने जसं म्हटलं की आम्ही फक्त पाय वर घेऊन गेलो होतो, पायाबरोबर डोळे सुद्धा वर घेऊन गेलं पाहिजे. तर निसर्गाच्या सान्निध्यात जाताना डोळे कसे वर न्यावेत हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर कांचनगंगेच्या कुशीतलं पुस्तक हे निश्चितपणे वाचलं पाहिजे.
सातारा जिल्ह्यात आपण साहित्य संमेलन आणलं, महाराष्ट्र साहित्य परिषदेत सातारा जिल्ह्याला महत्त्व नव्हतं, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात सातारा जिल्ह्याला महत्त्व नव्हतं, ते महत्त्व सुद्धा आणलं. पण हे सगळं आणल्यानंतर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आपल्या जिल्ह्यातला होऊ शकतो का? तर फार कमी नावं आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामध्ये डॉक्टर श्रोत्री हे एक नाव आहे. पुण्याच्या कार्यक्रमामध्येच मी सांगितलं होतं की डॉक्टर श्रोत्री हे भविष्यात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकतात. इतकी लेखणी त्यांची सक्षम आणि मजबूत आहे. तर भविष्यामध्ये डॉक्टर श्रोत्री हे साहित्य क्षेत्रात शिखरावर जावेत. म्हणजे आता सगळे त्यांनी पायथे केलेले आहेत, आता साहित्यामध्ये मात्र त्यांनी पायथा ठेवूनही शिखरापर्यंत वाटचाल करावी अशा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबतो. नसतं तरी मी आलो असतो, नाही का? संदीप डॉक्टरना माहिती आहे ते. कारण मला एक 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्यात की एक तर मला या साताऱ्याबद्दल फार आपुलकी आहे. कारण माझ्या आयुष्यातला एक सुंदरसा काळ म्हणजे काही वर्ष या साताऱ्यामध्ये मी व्यतीत केलेली आहेत. आणि त्याचं कारण म्हणजे माझं इंजिनिअरिंग झाल्यावर मी एक कारखाना सुरू केला होता आणि त्याचं कारखान्याचं इरेक्शनपासून ते कारखाना सुरू होणं हे सगळं काही त्याच्यावर बराच वेळ जातो हे तुम्हालाही माहिती आहे. आणि समोर बसलेले मिलिंद दळवे त्यात माझे एक सहकारी होते आणि असे आम्ही काही मित्रमंडळींनी मिळून तो कारखाना सुरू केला. तर त्या निमित्ताने साताऱ्यात माझं बरंच वास्तव्य झालं आणि तुम्ही जी भटकंती पाहता म्हणजे ज्या भटकंतीमुळे तुम्ही मला ओळखता आणि जी भटकंती नंतर महाराष्ट्रात खूप पॉप्युलर झाली त्याची सुरुवात खरं तर साताऱ्यात झाली. कारण तो जो आमच्याकडे वेळ असायचा म्हणजे काम आमचं फॅक्टरीचं काम वगैरे झाल्यावर आमच्याकडे काही काळ उरलेला असायचा तेव्हा आमच्यात मी जातीवंत भटके असल्यामुळे मिलिंदसुद्धा माझ्याच जातीतलं असल्यामुळे आम्ही सहज एकमेकांना म्हणायचो अरे चल बाईक काढ आपण जाऊया कुठलं तरी जवळपास ठिकाण पाहता येतं का बघूया. आणि मग अक्षरशः सज्जनगड असो, ठोसेघर असो, जरंडेश्वर असो सगळे 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 भाग आम्ही पाहिले होते. आणि मिलिंदसुद्धा सांगेल की ठोसेघरवर जेव्हा आम्ही ठोसेघर पाहिला तेव्हा फारशा लोकांना म्हणजे साताऱ्याच्या पलीकडे फारशा लोकांना तो माहितीसुद्धा नव्हता. आणि त्यानंतर मी लोकप्रभेत ठोसेघरवर लेख लिहिला, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि त्याच्यानंतर काही काळात जेव्हा मी भटकंती शूट करण्यासाठी म्हणून तिकडे गेलो तेव्हा आम्हाला शूट करता येण्याचं झालं, इतकी प्रचंड गर्दी तिकडे होती म्हणजे एवढा तो पॉईंट पॉप्युलर झाला. आणि हे सगळं जे माझं सुरू झालं ते या साताऱ्यात झालं. आणि त्या काळात जे माझ्याबरोबर मित्रमंडळी होती हेमंत हप्ते, मिलिंद दळवे अशा मित्रमंडळीत अजून पण मित्र त्याच्यामध्ये सामील व्हायला लागले आणि मित्र जोडले जायला लागले. त्याच ओघामध्ये भेटलेले म्हणजे डॉक्टर श्रोत्री, संदीप श्रोत्री. आता एक आपण ज्याला म्हणतो समानशील व्यसनेषु सक्षम, त्या न्यायाने जवळजवळ मला ज्या ज्या काही गोष्टी जी काही क्षेत्र आहेत ज्याच्यात मी कार्यरत आहे आणि ज्या गोष्टी मला आवडतात त्या बहुतेक क्षेत्रात ते आहेतच, फक्त डॉक्टरकी सोडून. आणि मी ते काय त्या भानगडीत पडणार नाही कारण मी इंजिनियर आहे. पण एनिवे पण बाकी ज्या ज्या आमच्या अदर दॅन म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या जवळपास सारख्या आहेत. जे मला लोक अष्टपैलू वगैरे म्हणतात पण मी म्हणेन थोडं आंघोळभर पुढे जाऊन दशपैलू वगैरे असा काही शब्द असेल तर ते डॉक्टर श्रोत्री आहेत. कारण त्यांना अजून काही कला त्यांना अवगत आहे, अजून काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत. तुम्हाला माहिती आहे का मला माहिती नाही पण ते अतिशय उत्तम पेंटर आहेत. अधूनमधून त्यांची पेंटिंग्स माझ्याकडे येत असतात आणि खरोखर हे कधी करतात त्याचा मला प्रश्न पडतो. आता माझी सुद्धा 12 पुस्तकं झाली आहेत आणि मला आनंद होतो की मला त्यांनी सरपास केलेला आता. तुमचं ते राहा ना त्याचा होतं हा अच्छा. त्यामुळे जसं आता यांनी म्हटलं की पायथ्यापासून त्यांनी शिखराला साहित्याच्या जायला पाहिजे तसं त्यांची आता सुरुवात झालेली आहे आणि मला खात्री आहे की लवकरच ते तिकडे जातील. पण माझं मेन इकडे येण्याचं दुसरं कारण पहिलं तुम्हाला सांगितलं की ही जी मित्रमंडळी मला भेटतात इकडे, आमचं एक सुंदरसं गेट टुगेदर होतं श्रोत्रींच्या बंगल्यावर यवतेश्वराला. आणि तिकडे सूर्यकसा काव्यशास्त्र विनोदीनं असा आमचा सोहळा होतो. त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत असतं, गझल असतात, काव्यवाचन असतं आणि आमचा वेळ कसा जातो आम्हाला कळतही नाही. आणि मी त्या गोष्टीची वाट बघत असतो आणि मी टपून बसलेला असतो असं म्हणायला सुद्धा हरकत नाही की कधी मला इकडे साताऱ्याला जायला मिळतंय. आता उद्या पण माझा एक कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने मी येणार असं श्रोत्रींना सांगितलं. श्रोत्रींना पण माहिती होतं की आपली तर भेट होणारच आहे
त्यांनी मला सांगितलं माझं पण याचं पुस्तकाचं लोकार्पण आहे. म्हटलं अरे मी तर येणारच, म्हणजे काही प्रश्नच नाही. म्हणजे असा आमचा संबंध आहे, त्याच्यामध्ये काही कुठे कृत्रिमपणा नाही आहे, सगळं नैसर्गिकपणे आमचं ही मैत्री अव्याहत पुढे चाललेली आहे. तर मनापासून माझ्या त्यांना शुभेच्छा. अजूनही अशी पुस्तकं त्यांनी लिहावीत आणि अजून पेंटिंग्स करावीत, अजून पक्षी निरीक्षणं करावीत आणि लोकांना असंच बरं करत राहावं. थँक्यू, धन्यवाद. शिवजन्मभूमीमध्ये सुरुवातीला काम करायची संधी मिळाली आणि आता परत महाराजांच्या प्रचंड पराक्रमानं पावन झालेल्या या साताऱ्याच्या भूमीमध्ये मला काम करायची संधी मिळते आणि त्यामध्ये सुद्धा जो की जागतिक वारसा झालेला आहे कास पठार, याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची संधी मला मिळते. माझ्या कामाची पद्धत, मी जुन्नरला असताना सुद्धा तिथं ज्या देवराया आहेत 99 देवराया, तर त्यांचं एक पुस्तक आम्ही विभागातील निसर्ग संवर्धनाचा समृद्ध वारसा देवराई या नावाचं पुस्तक होतं. अभ्यासक होते तिथले लोकलच आणि तसाच प्रयत्न मी इकडं कास पठाराच्या बाबतीमध्ये सुद्धा करायचं ठरवलं. परंतु त्यापूर्वीच मला असं कळालं की डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी अतिशय सुंदर पुस्तक कासवरती लिहिलेलं आहे. आता आवर्जून मला ते वाचावं लागणार आहे. आम्ही आमचं पुस्तक तर प्रकाशित करूच, परंतु मला या ठिकाणी नक्कीच सांगायला आवडेल की मारुती चित्तमपल्ली जे वनाधिकारी होते त्यांनी निसर्गाबद्दल अनेक पुस्तकं लिहिली. त्यामुळं समाजामध्ये निसर्गाविषयी, विशेष करून ते पक्षीतज्ञ असल्यामुळे पक्ष्यांविषयी आवड निर्माण झाली. परंतु आत्ताच्या पुस्तकं न वाचण्याच्या काळामध्ये, म्हणजे कमी आवड झालेली आहे पुस्तकं वाचायची मोबाईलच्या युगामध्ये, ही आवड कायम ठेवण्यासाठी आणि निसर्गाप्रती समाजामध्ये आवड निर्माण होण्यासाठी, पुस्तकांविषयीची आवड निर्माण होण्यासाठी निश्चितपणे डॉक्टर संदीप श्रोत्री यांचं लेखन पुढच्या काळामध्ये मारुती चित्तमपल्लीच्या पंक्तीत बसणारच आहे आणि ते पुढच्या काळामध्ये निश्चितच उपयुक्त ठरणार आहे, याच्यात काही शंकाच नाही आहे. आणि जसं त्यांनी कास पठारला एक जागतिक ओळख निर्माण करून देण्यामध्ये आणि त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर, भारतभर कासची ओळख निर्माण झाली आणि ललित लेखन कसं असावं याविषयी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला कळेल. तसंच मी या पुस्तकाच्या संदर्भामध्ये सुद्धा जे आज या ठिकाणी प्रकाशन सोहळा संपन्न झालेला आहे त्याबद्दल निश्चित सांगेन की कास पठारची जशी ओळख निर्माण झाली आणि त्याविषयी जसं चांगलं वाचन करायला लोकांना मिळतंय, तसंच कांचनगंगेविषयी सुद्धा निश्चितपणे त्यांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून मिळेल असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तितक्या वल्ली असणारा असा समूह सांभाळणे ही सोपी गोष्ट नाही, पण गेली जवळपास 2-2.5 वर्ष हा समूह ते सांभाळत आहेत. सातत्याने ह्या समूहाच्या माध्यमातून कांचनगंगेच्या खुशीचा अनुभव करण्याचा प्रयत्न डॉक्टर संदीप श्रोत्रींनी केला. खरं तर कांचनगंगेला पाहायचे असेल तर सायंकाळी भगवी, रात्री चंदेरी, 2 दिवस त्यांना फोटोची संधी मिळाली नाही आणि तिसऱ्याची संधी मिळाली आणि येता येता वाटेमध्ये एक समारंभ चालला होता सकाळी लवकर. ते माझ्या मुलाला म्हणाले, सर जरा बघूया ना आपण काय समारंभ आहे. म्हणजे बघायला गेले. वाजंत्री होते, लग्न चाललं होतं, नवरा नवरी बसले होते आणि नवरी उठून उभं राहिली, हॅलो उद्धवजी, हाऊ आर यू. मुंबईची मुलगी सिक्कीम मध्ये लग्न करत असताना आपण जवळचा माणूस येतो, त्याला जवळचा माणूस निसर्गाचा मिलिंद गुणाशी. मिलिंद कुठं असतो? फुलावरती असतो. मकरंद आणि मिलिंद हे 2 जोडीचे शब्द आहेत ज्यांना अनेक वेळा बघून आपल्याला आनंद होतो, बरीचशी माहिती मिळते. साताऱ्यामध्ये कारखाना काढला आणि आसपासची सगळी शिखरं बघून घेतली. यातल्या शिखरेमध्ये पहिला शब्द काढू नका,
खरे, जेवढं काही खरं आहे आणि निसर्गात आहे ते आत्मसात करावं, डोळ्यांनी बघावं आणि अंगावर शारे यावेत असा हा सातारा आहे. खरं तर तिबेटी धर्मगुरू आणि त्यांचे सगळे जे आश्रम आहेत ते आश्रम सुद्धा बघण्यासारखे आहेत. महाभारतामध्ये किरात नावाचं एक घराणं आहे. ते घराणं म्हणजे सिक्कीम. नामग्याल नावाचं घराणं आणि चोपेल नावाचा राजा. सिक्कीम मध्ये मासे सुद्धा शिजवायची एक पद्धत आहे. दगड टाकायची आहे, त्याच्या खाली लाकडं टाकायची, ती लाकडं पेटवायची आणि वरून दगड रचायचे आणि मध्ये मासे ठेवायचे. सिक्कीम हे वेगळंच आहे. 26 एप्रिल 1975 एका सातारकरांनाच स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी हे सिक्कीम भारतात आणलं. त्यांनी ठराव मांडला आणि तो रेफरंडम ज्याला म्हणतात, आपण शब्द ऐकलाय, सर्वमत सार्वमत. जे सिक्कीमविषयी ज्या अगोदर आपण काश्मीरविषयी ऐकलं होतं पण कधी ते झालं नाही. 97.5% लोकांनी सिक्कीम भारतात विलीन व्हावं असा आग्रह धरला. इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे गृहमंत्री होते. त्याच्या अगोदर औंधचे डॉक्टर अप्पासाहेब पंत हे त्या सिक्कीमच्या राजभवनामध्ये इंडिया हाऊस या नावानं ते वास्तू होती, तिथं राहत होते. पहिले अप्पासाहेब पंत, दुसरे यशवंतराव चव्हाण आणि तिसरे सातारचे श्रीनिवास पाटील. त्यामुळे या समारंभाला जायचं. सकाळी काही गोष्टी व्यावहारिक घरामध्ये घडल्या तरी पण मी ठरवलं होतं की ज्या संदीप श्रोतेंनी अनेक बाजूनी ही कांचनगंगा बघितलेली आहे आणि कुशीची गंमत जी आहे ना ती मातेची कुस आणि आजीची कुस, ह्या दोन कुशी कुठल्याही खुशीपेक्षा भारी. आजी ज्यावेळेला कुशीत घेते ना त्यावेळेला आपल्याला आई कुशीत घेते त्यापेक्षा काही वेगळं वाटतं. कारण आजी काहीतरी देते, खाऊ देते. किंवा पूर्वीच्या बायका आमच्या आजी पिशवी बाळगायची देत, त्यात थोडंफार काय असायचं, खायचं असायचं. एखादी चवली असायची, एखादी पावली असायची, भोकं पडलेले पैसे असायचे, गिन्या असायच्या. ती गंमत काय वेगळीच आहे. पण भारतातली 4 शिखरं चढायला भारतानं कांचनजंगा जायला बंदी केलेली आहे. 3 शिखरं नेपाळच्या बाजूनं सर करता येतात, तर त्या बाजूनं भूतानच्या आणि नेपाळच्या बाजून सुद्धा ही शिखर दिसतात. 4 धारा आहेत, 4 बाजूने दिसतात. 350 पेक्षा अधिक वीरांनी कांचनगंगा सर केली आहे. आणि आताही कांचनगंगा ज्याला मिळते त्याला गंगा पावली एवढ्या आनंदानं तो येतो आणि कांचनगंगा सर केली आहे. शेवटी सर जिथं जाऊन गंगेत डुबकी मारायची, त्या गंगेत डुबकी मारण्यापेक्षा वरती बसून हवेमध्ये तिरंगा उडवायचा हा आनंद फार वेगळा आहे. आणि तो ज्याने ज्याने मिळवला तो मिळवण्याकरता प्रयत्न करणार आहे. आणि कांचनजंगा कुशीमध्ये ज्यांनी आपला या पुस्तकाचा सगळा प्रपंच तयार केला आहे ते डॉक्टर श्रोत्री हे माझ्याकडे आले होते. पण एक आपला माणूस येतो, एखादा बीज घेतो, ते बीज धुणावतो आणि तेच पुढं मुठभर बीज पेरतो आणि शेत भरून येतं आणि मग डोळ्यामध्ये पाणी येतं. पुण्याच्या टेकड्या ज्यांनी सजवल्या तो एक माणूस मी आहे. आदरणीय सातपुते साहेब
जुन्नरमध्ये होते, मी पुण्याचा कलेक्टर होतो, तेव्हा जुन्नर त्यातल्या 5 नद्या, कुकडी, मीना, तिथले भीमाशंकर, त्याला लागून असलेला ठेऊर, आपले जे गणपती आहेत अष्टविनायक, ते सगळे नवीन नवीन झाडी. आणि झाडी म्हणजे काय, गाडी नाही तर काठी हातात घेऊन चालणं हे ज्याने अनुभवले असे मिलिंदजी. आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाला मुद्दा म्हणून आपण आपल्या एका लेखकाला एका पार्श्वभूमीवरती, विनोद, ती पार्श्वभूमी ज्याने पुस्तक लिहिले त्याला अपेक्षा आहे की मी लेखक आहे, मी साहित्यिक आहे, आणि साहित्यिक असल्यानं माझं साहित्य वाचलं जातं. पण काही लोकांच्याकडे जे साहित्य असतं ते साहित्य तयार करण्याकरता जी प्रवृत्ती, जी शोधात्मक लागते, असा असणारा मनुष्य जर सातारच्याच एका साहित्य संमेलनात मी होतो, त्यावेळेला भाऊबंद हे नाटक मी बघितलेलं आहे. त्यावेळेला आदरणीय यशवंतराव चव्हाण हे नुकतेच गृहमंत्री झाले होते आणि नवी गाडगे त्यावेळेला आले होते. त्यामुळं सातारच्या या ऐतिहासिक साहित्यिक पार्श्वभूमीवरती वन खात्याची मंडळी आणि वनप्रेमी आणि रानमाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ या जी काही मंडळी आज इथं हजर आहेत आणि त्यांच्या समोर खुशीचा अनुभव होतो. त्यामुळे खुशी जावं आणि पुन्हा हे अशा प्रकारची पुस्तकं दिली जावी. हे वन आहे, उलट करा, वन नव. आता नव शोधण्याचा प्रयत्न करूया. ताईंनी सांगितलं सातारा निवड काच पठार नाही तर पठार पसरलेला आहे, हात लावायला तिथं सोनं आहे, ते शोधावं. आणि सातारकरांना जागतिक वारसा मिळाला. परवा 12 किल्ल्यांना वारसा मिळाला. तसं नव्यानं काहीतरी सातारामध्ये घडतंय. आणि ते मला असं वाटतंय विनोद, सातारला असलेल्या सगळ्या लेखकांची वेगळं दालन करा. ज्यांनी काय काय लिहिले, श्रीमा माठे इथले आहेत, शिरमुले इथले आहेत, बरेच पण लिहित आहेत. गजेंद्र गडकरांची ही सासरवाडी आहे, धनंजयराव गाडगे यांची सासरवाडी आहे, अनेक लोकांना माहिती नाही. आणि धावडीशी ही आपली झाशीची राणी, ती आपलीच आहे. इतिहास तपासून बघावा लागतो आणि भूगोल चालून बघावा लागतो. त्याचा भूगोल चालून बघा आणि इतिहास शिकून घ्या. आणि इतिहास एका डॉक्टरच्या हातात द्या, तो डॉक्टर त्याचा इतिहास करत असताना मन लावून तुम्हाला नवीन काही सांगतो आणि तुमच्या पदरात काय ते टाकतो. तर पदरात टाकणं याला फार महत्व आहे. पदराचं मिश्रण वेगळं, जोडी वेगळी आणि पदर वेगळा, असा पदर सापडलेला एक डॉक्टर संदीप यांच्या प्रयत्नाला आणखी यश यावं आणि आयुष्यामध्ये पुन्हा नव्यानं काही पुस्तकाचं प्रकाशन करत असताना सातारच्या लेखक मंडळींना आनंद व्हावा, अशा मंडळींचा एखादा स्टॉल लागावा, त्याची माहिती मिळावी. कदाचित 1 किंवा 2च पुस्तकं उपलब्ध असतील तरी त्याचं पुनर्मुद्रण करता येईल. छत्रपती शाहू महाराजांनी साताराची राजधानी केली आणि बंगालपर्यंत रघुजी भोसले यांची तलवार काल आणली, याचं सगळ्याला आश्चर्य वाटतंय. पण त्या रघुजी भोसल्याला ज्यांनी प्राधान्य दिलं आणि नागपूर पासून कलकत्त्यापर्यंत राज्य दिलं ते शाहू महाराज आहेत. आणि त्यामुळं सातारचं मोठेपण जपावं, ते फुलवून सांगावं. ते सांगण्याकरता आपण सर्वांना प्रयत्नपूर्वक नवीन नवीन माहिती मिळावी आणि ती माहिती नक्कीच मिळेल. आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, सिक्कीमची एखादी महिला काही कारणाने नवरा सोडून गेला आणि 2 मुलं जर असली तर गावकरी वाटणी करतात
आणि पहिली वाटणी आई उचलते आणि थोरला मुलं म्हणतो की आई मी झाल्यापासून आपल्या घराचं कल्याण झालं, तू माझ्याकडे राहा. धाकटा म्हणतो आई मी आल्यापासून बाबांना खूप आनंद झाला, तेव्हा तू माझ्याकडे राहा. स्त्रीचं स्वातंत्र्य, तिच्या स्त्रीधनावर वाढवणारी गोष्ट म्हणजे सिक्कीम आहे. सिक्कीमला भिकारी नाही, 1 रुपया मागणारा माणूस तुम्हाला आढळणार नाही. सिक्कीमला कुठेही तुम्ही गेलात तर एखादी सुंदर सुंदर अप्सरा सुद्धा रात्री 12:30 वाजता एकटी जाऊ शकते. तिला हात लावण्याची प्रवृत्ती त्या भागामध्ये नाही. हे जर आपण सिक्कीमकडून शिकलो, कारण अशा पुस्तकात त्याचा उल्लेख होत नाही, पण 5 वर्ष तिथं राहिल्या कारणानं एकही खटला रेपचा मी पाहिलेलं नाही, बघितलं नाही. उलट मी काय केलं, 4 पोलीस स्टेशन नव्याने निर्माण केली. DYSP मुलगी नेमली, तिच्या हाताखाली 8 इन्स्पेक्टर नेमले, 16 इन्स्पेक्टर नेमले आणि 400 मुली या भागात काम करण्यासाठी नेमल्या. आणि त्यामुळं स्त्रीला जे मोठेपण द्यायचं असतं ते जर दिलेलं पाहिजे असेल आणि आपल्या उज्ज्वल परंपरा आहेत त्या जर बघायच्या असतील तर सिक्कीमला गेलं पाहिजे. आणि मग सकाळी सुवर्णमय, रात्री रुपेरी आणि मग शब्दगंगा व्हायला लागेल. आपल्या लेखणीमध्ये जेवढी ताकद असेल तेवढं त्याचं वर्णन करता येईल, डोळ्यांचं करता येईल, बालोका करता येईल. ते करणारे माझे मित्र संदीप चौधरी यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मला आज सकाळपासून येणं शक्य नव्हतं, पण रानवाटा ह्या शोधल्या पाहिजेत आणि त्यात आपला वाटा असला पाहिजे म्हणून मला येणं उचित वाटलं. आपण सर्वांनी माझं छोटंसं सिक्कीमचा संबंधित असलेला माणूस म्हणून कौतुकानं स्वागत केलं आणि त्याचा उल्लेख केला, याबद्दल धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय सिक्कीम. आणि या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे संयोजक या नात्यानं आपण करणं क्रमप्राप्त. ॲडव्होकेट श्रीमती विनोदकर. नमस्कार. खजिन्याचं ते आगर आहे. तर 5 म्हणलेत, पण मी जर ज्यावेळी शोध घ्यायला लावला त्यावेळी 50 पेक्षा जास्त मला गोष्टी तिथं वेगवेगळ्या सापडल्या. त्याच्यामध्ये हिरे आहेत, माणके आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. पण अशा या शिखराच्या पाशी मला जे प्रथम दर्शन सिक्कीममधून झालं, गंगटोकमधनं झालं, पेलिंगमधनं झालं, दार्जिलिंगमधनं झालं. दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमध्ये आहे, परंतु ते झालं त्यानं मी खरोखर वेडा झालो होतो. मीच असं नाही, 200 वर्षापूर्वी ज्यावेळी पहिल्यांदा एखादं बघितलं, 250 वर्षापूर्वी हुकरनं बघितलं, जे जोसेफ हुकरनं बघितलं, त्यावेळी सुद्धा त्यांना असं, त्यावेळी तर मला वाटतं प्रदूषण कमी होतं. सिक्कीममध्ये प्रदूषण आता सुद्धा नाही आहे, परंतु अशा लोकांनी ज्यावेळी बघितलं त्यावेळी ते खरोखर वेडे झाले होते. आणि या शिखराला, एक शिखराचे अनेक वैशिष्ट्य आहेत, मी पुढे सांगेन तुम्हाला, पण या शिखराकडे बघून त्यांनी असं ठरवलं होतं की या शिखराबद्दल आपण जास्तीत जवळ जाऊन त्याचा अभ्यास करायचा. म्हणून भारतातला जैवविविधतेचा पहिला जो अभ्यास झाला तो या शिखराच्या कुशीत झालेला. उंची त्याच्या असा म्हणायचा अधिकार भारताला झाला तर हे 75 सालाचं आहे. पण त्याही अगोदर ज्या वेळेला त्यापेक्षाही मोठा भाग हा दार्जिलिंग भागात आलतो आहे. दार्जिलिंग हे सिक्कीमचंच होतं, गोरखालँड ही सिक्कीमचीच होती. परंतु साधारणपणे जोसेफ हुकरच्या काळात जर का आपण गेलो 1830 सालात, त्या काळामध्ये सिक्कीमचा शोध घ्यायचा ज्यावेळी त्यांनी प्रयत्न सुरू केला होता त्यावेळी त्याच्यावर त्याचं निरीक्षण हे खरोखर जैवविविधतेचं निरीक्षण आहे का राजकीय आहे, नकाशे तयार करायचे आहे, याबद्दल लक्ष ठेवणारा हा सिक्कीमच्या राजाचा दिवाणजी होता. आणि सिक्कीमच्या अतिशय उंच भागामध्ये कुरुडोकमार वगैरे जे आपण नावं ऐकले असतील, काही जण जाऊनही आले असतील, त्या भागामध्ये हुकर ज्यावेळी गेला होता त्यावेळेला त्या हुकरच्या पाठोपाठ ह्या दिवाणीची माणसं होती. आणि त्यानं तिबेटची आणि सिक्कीमची ज्यावेळी सीमा होती ती ओलांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याला अटक केली. ब्रिटिशांच्या साम्राज्याच्या एका संशोधकाला
सिक्कीमच्या राजानं अटक केली, ही बातमी ब्रिटिशांच्याकडे गेली. ब्रिटिशांनी सिक्कीमच्या राजावर दबाव आणला. तो दबाव असा होता की ज्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशा साम्राज्याचा एक शेजारी देश असणारा छोटासा देश, त्या देशाच्यानं या संशोधकाला अटक करून ठेवणं दबाव आला. त्यांना सांगितलं, ब्रिटिशांच्या जे त्यांचे वकील गेले होते त्यांनी सांगितलं की आम्ही आर्मी ऍक्शन घेऊ शकतो तुमच्यावर. तुमचा अगोदर का खाण आहे तर त्याला भौगोलिक कारण आहे, त्याला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरीचा आधार आहे. या शिखराला आपण असं म्हणतो की हिमालय हा सर्वात उंच पर्वत आहे. हिमालयामध्ये 8,000 मीटर वरची 14 शिखरं आहेत. या 14 शिखरांना सर करणे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. तसं माझं स्वप्न या 14 शिखराच्या पायथ्यापर्यंत जाऊन यायचं होतं. त्यातली मला शक्य असलेली, भारतातल्या नागरिकाला शक्य असलेली जवळजवळ सर्व शिखरं माझी झालेली आहेत. या शिखरांपैकी सर्वात मॅसिव्ह म्हणजे महाशिखर जे आहे, मोठं जे आहे ना, ते म्हणजे कांचनजंगा आहे. या कांचनजंगाला मोठं का म्हणायचं तर ते अनेक गोष्टी नाही पुढे मी सांगेन तुम्हाला. परंतु भारताकडनं चढाई बंदी आहे, त्या देवतेचं ते ठिकाण आहे, त्या तिबेटी लोकांच्या तिबेटी बुद्ध लोकांच्या वगैरे सगळं ठीक आहे. पण ज्या वेळेला आपण हा नकाशा बघतो किंवा हा मॅप बघतो तेवढी ही जी रांग आहे ना, हे कांचनजंगाची शिखर रांग आहे. ऑब्लिक रांग जी दिसते, वर उत्तर आहे, खाली दक्षिण आहे, इकडं पूर्व आहे आणि इकडं पश्चिम आहे. ही रांग जी आहे त्या रांगेला तुम्हाला दिसतं की वरची जी रीज आहे ना, ती रीज जगातली सर्वात मोठी 8,000 मीटरवरची धार आहे. एखाद्या कोयता असतो तो उलटा जर का धरला दिसतो. पेलिंग मधनं बघताना आपण जे बघतो ते गंगटोक मधनं दिसत नाही. गंगटोक मधनं जे बघतो ते दार्जिलिंग कडनं दिसत नाही. दार्जिलिंग कडनं बघतो ते संदकफू म्हणजे नेपाळ आणि भारत सीमेवरनं दिसत नाही. पलीकडे आपण गेलो वरच्या बाजूला तर जे दिसतं तो प्रकारच वेगळा आहे. अत्यंत दुर्गम शिखर रांग, अशी दंतेरी काटेरी रांग आहे. ती दिसताना दुरून डोंगर साजरे सगळेच असतात, पण हे फारच दुरून इतकं साजरं दिसतं की ते त्याच्या प्रेमात हुकही पडला. नंतर ज्या वेळेला भारताचा जॉर्ज एव्हरेस्टच्या नेतृत्वाखाली त्याच्यानंतर अँड्रू वॉ जो आला त्याच्या नेतृत्वाखाली जो सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये पहिल्यांदा कांचनजंगा शिखर जगातलं सर्वोच्च शिखर होतं. पण ज्यावेळी दार्जिलिंगमधनं बघताना सर्वोच्च शिखर बघताना काहींच्या असं लक्षात आलं की दार्जिलिंग कांचनजंगाच्या दूरवर मागं 2-3 शिखरं दिसतात, त्यातल्या एका शिखरावर सूर्याचे किरण पहिल्यांदा पोहोचतात. हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी भारत आणि नेपाळच्या सीमेवरनं बिहार आणि उत्तर प्रदेश, आता जो उत्तरांचल ह्याच्या काही डोंगरांवरनं सर्वे सुरू झाला. आणि त्या एक्सटेन्सिव्ह जो सर्वे झाला त्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं की जे ते पीक 14 होतं ते पीक 14 आजचं एव्हरेस्ट हे कांचनजंगापेक्षा सर्वोच्च आहे. किती सर्वोच्च आहे? हार्डली 150-200 मीटरचं जास्त आहे. पण ती रांग ही नेपाळमधून दिसणार आहे. त्याच्या पलीकडे जन्नू शिखर आहे आणि या बाजूचं जे शिखर रांग आहे तो आमचा ट्रेक रूट होतो. हे जे शिखराची रांग दिसते ना ती सर्वात सुंदर या बाजूला दिसते, उत्तरेकडनं नेपाळ बाजूला. कांचनजंगा परिसराबद्दल तुम्ही पुस्तकात वाचाल. सिक्कीम हे सर्वात आनंदी राज्य काय आहे तुम्हाला कळेल. त्या राज्यालाच यथा प्रजा तथा राजा भेटतो, तसे आपले राज्यपाल तिथे गेले, तिथलं आनंदी राज्य अधिक आनंदी त्यांनी करून टाकलं होतं. त्याचा योगायोग असा होता, नंतर मी पुढं बोलण्याच्या सांगेन मी. परंतु सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत आणि सर्वात जास्त विविधता असलेलं शिखर आहे. आता हे जे शिखर आहे या शिखराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की कांचनजंगा हे जी 8,000 मीटरवरची 14 शिखरं आहेत हिमालयातली त्यातलं सर्वात पूर्वेकडचं शिखर आहे. सर्वात पूर्वेकडचं आणि सर्वात दक्षिणेकडचं शिखर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समुद्र सपाटीपासनं सर्वात जवळ असणारं शिखर कांचनजंगा आहे. आज तुम्ही जलपाईगुडी बागडोगरा इथं गेलात तर तिथून फक्त हवेचं अंतर 70 किलोमीटरमध्ये आपण 100 मीटरपासून समुद्र सपाटीत म्हणा ती तिथपासनं 8,586 मीटरपर्यंत जातो. याचा दुसरा अर्थ असा आहे की जगात कुठलाही भूभाग असा नाही की तो 50-60 किलोमीटरच्या अंतरामध्ये समुद्र सपाटीपासून सर्वोच्च ठिकाणापर्यंत वाढलेला आहे. याचा तिसरा अर्थ असा आहे की तुम्ही जगात कुठल्याही प्रकारची जंगल संपत्ती बघा,
ती तिथे तुम्हाला सापडते. का तर कमी अंतरामध्ये आपण जास्तीत जास्त हाईट गेन करत असतो. जलपाईगुडी रेल्वे स्टेशनच्या बाहेरनं कांचनजंगा दिसतं, कुठल्याही रेल्वे स्टेशनच्या बाहेरनं 8000 मीटर शिखर दिसत नाही, एकमेव कांचनजंगा दिसतं. अशी त्याची वेगळी ओळख आहे की ती काय आहे याच्या भागात मी पुस्तकात लिहिलेलं आहे. परंतु ज्या वेळेला भारताचा भूभाग आफ्रिकेपासून तुटला आणि युरोपियन प्लेटला झाला, ज्यावेळी भिडला, त्यावेळी त्याची जी पूर्वोत्तर बाजू होती, त्या पूर्वोत्तर बाजूमध्ये जोमलहारी आहे, जोमलहारीच्या पलीकडे नामचे पर्व आहे, ही शिखरं उंचावली, सर्वात उंच कांचनजंगा शिखर उंचावलं. त्या बाजूला मलेशियन इंडोनेशियन प्लेट पण आली होती. त्यामुळं 3 बाजूची जेनेटिक, म्हणजे आता माझा मुलगा त्यात PhD केलेला इथं आलेला आहे आता, तर जिनोम जे आहेत किंवा जेनेटिक पूल जे आहे ते सगळं एकवटलेलं आहे ना, ते त्या भागात आहे. त्यामुळं त्या भागामध्ये आणि पर्यायानं भारत भूमीवर कोविडचा सुद्धा अंमल कमी झाला. त्याचं कारण ते आहे. मी डॉक्टर अभय बंगांच्याकडे नेहमी जातो, त्यांच्यावरही बोललो की हा असं का होतं, तर ते म्हणले हा जेनेटिक पूल जो आहे तो आपल्या माणसातच नाही तर इतर जैविकतेत पण गेलेला आहे, पण तो आला, त्यामुळे जास्तीत जास्त प्रतिकारशक्ती आपल्याला येऊ शकली. का तर 3 प्लेटचं जंक्शन असलेला हा भाग आहे. आणि मग बाकीचं सगळं सेंद्रिय खत वगैरे, सेंद्रिय शेती वगैरे, त्याबद्दल पाटील साहेबांनी इतकं बेसिक आणि पायोनियर काम केलंय. हे मला गंगटोकच्या टाइम्स ऑफ इंडियाचा पेमा वांगचूक म्हणून जो संपादक राहिला होता पूर्वी, त्यानं स्वतःहून सांगितलेलं आहे मला तिथं. आम्ही ज्यावेळी साहेबांच्याकडे गेलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं की एक प्लॅस्टिकची बाटली खाली पडलेली आम्हाला दाखवा आणि माझ्याकडे बक्षीस घेऊन जा. एक प्लॅस्टिक. मला खात्री आहे साताऱ्याच्या कुठल्याही चौकात जावा, 1000 बाटल्या तर तुम्हाला इकडे तिकडे पडलेल्या सापडतील. बाकी मग तिथली संस्कृती वगैरे सगळं माहिती मी थोडीफार दिलेली आहे. परंतु कांचनजंगा हे का राखीव उद्यान झालं, का जैवविविधतेचे वारसा स्थळ सांगितलं, त्याचं कारण मगाशी सांगितलं. हे सगळं आकडेवारीमध्ये जात नाही, आपल्याला वेळ पण कमी आहे. हे जे सगळे फोटो मी काढलेले आहेत, मी का सांगते तुम्हाला, कांचनजंगा ट्रेकिंग ज्या ठिकाणून सुरू होतं, पहिलं पाऊल हे तुमच्या जंगलात असतं. पहिलं पाऊल तुम्हाला जे दिसतं ना, हे खाली कस्तुरी मृग आहे, इकडं पांडा आहे, हे एक ऑर्किड आहे, फार सुंदर ऑर्किड आहे. तिकडं सनबर्ड्सचे काही प्रकार असतात, त्यातला एक सनबर्ड आहे. हिमालय ही एक ट्रेकिंग इंडस्ट्री आहे. त्याचा सर्वात जास्त फायदा हा नेपाळला मिळतो, थोडासा फायदा तिबेट किंवा चीनला मिळतो, आणि बाकी काराकोरम पर्वत अजूनही ते वादात पडलेले आहेत, कोणाचा अप्लाय त्यामध्ये तो मागं पडला. पण तुम्ही जर कायच्यात बघितलं की जी ट्रेकिंग इंडस्ट्री आहे, हा आकडेवारी साधारण 12-13 वर्षापूर्वीची आहे, पण ती इतकी बोलकी आहे की एव्हरेस्ट बेस कॅम्प जर का तुम्ही बघितला खाली, तर 30,000 पेक्षा जास्त ट्रेकर, आता 1 लाखापेक्षा जातात, पण 30,000 पेक्षा जास्त ट्रेकर वर्षात येत होते. अन्नपूर्णा रिजन बघितला तर 1 लाखापेक्षा जास्त ट्रेकर तिथं दरवर्षी येतात. त्या दोन्हीवर माझे 2 किंवा 3 ट्रेक झालेले त्या भागात, त्यावरची पुस्तकं अगोदरच आलेली आहेत. कांचनजंगाकडे जर का तुम्ही बघितलं तर फक्त 1000 ट्रेकर येते, इतका तो वर्जिन भाग आहे. आणि कशासाठी आहे तर तेथील सिक्कीमच्या राजे लोकांनी जे धार्मिक कारणासाठी तिथे ट्रेकिंगसाठी बंदी केली आहे. ट्रेकिंग म्हणजे काय, ट्रेकिंग चालू आहे पण शिखरावर जायला बंदी केली आहे. तेच कारण भारतात सरकारने पुढे केलं होतं. फक्त एकदा मेजर नरेंद्र कुमार बुल त्यांनी त्यांच्यासाठी नेहरूंनी आणि नंतर इंदिरा गांधींनी सिक्कीमच्या राजाकडे परवानगी मागितली. ती शिखर मोहीम फक्त आपल्या पूर्व बाजूने गेली होती भारतातनं, आणि ती शिखर मोहीम सर झाली होती. तर ती एकमेव मोहीम आहे. तर ती मोहीम सोडता बाकी ट्रेकिंग तिथं नाही, त्यामुळे ट्रेकर्स कमी आहेत. गोयच्याला म्हणजे आपल्या भारताकडनं आपण कांचनजंगाच्या पायथ्याला जातो, ती खिंड आहे, त्याला गोयच्या नाव आहे, ला म्हणजे खिंड. तर तो ट्रेक आम्ही पहिल्यांदा केला. तो ट्रेक ज्यावेळी केला, ते दोन्ही म्हणजे तिन्ही प्रकारचे जे बाजू झाल्या, त्या गिरीप्रेमीच्या सहकार्यानं, गिरीप्रेमीला एक सपोर्ट टीम असते ना, म्हणून आम्ही केलेल्या होत्या. तर त्याच्या बाकीच्या डिटेलमध्ये जात नाही. त्याच्या हा जो चढायचा जो आलेख आहे तो इथं दिलेला आहे. हा रूट आहे, तो खालचं जे सर्वात गाव आहे ते युकसोम गाव आहे. युकसोम म्हणजे सर्व त्या राजाची मूळ भूमी ती युकसोम होती. तिथं आजही राजाचं ठिकाण, त्याचं सिंहासन वगैरे ठेवलेलं आहे. सिंहासन म्हणजे दगड आहे, पण तो ठेवलेला आहे तिथं. हे युकसोम गावात आपण वर चढायला सुरुवात करतो, आणि ते असा तो रूट आहे सगळा. 10 दिवस 100 किलोमीटर असं त्याचं साधारण स्वरूप असतं. मॉडरेटली डिफिकल्ट आहे हा ट्रेक. सिक्कीम ज्यावेळी भारतात आलं त्याच्या सन्मानार्थ सिक्कीम दार्जिलिंगमधनं जो काही आपल्याला कांचनजंगा दिसतं, त्या कांचनजंगाच्या
सन्मानार्थ भारत सरकारनं 100 रुपयाची नोट काढली आणि या 100 रुपयाच्या नोटेवर सिक्कीमचं चित्र आहे. तर असा जो ट्रेक आमचा सुरू झाला होता त्यावेळी सातारचा माझ्यावर उदय जोशी आहे किंवा माझ्यावर होता ट्रेकर आणि आम्ही दोघं तिथं दिसतोय तुम्हाला तिकडं आणि बागडोगरा विमानतळावरून आम्ही युक्सोम गावाला आलो. युक्सोम गावामध्ये पहिलं मगाशी मी सांगितलं तुम्हाला पहिलं पाऊल ट्रेकिंगचं पडतं ते जे घनदाट जंगल आहे. मग त्यामध्ये वेलदोड्याची लाकूड आहे, काही ठिकाणी इतर काही मसाल्याचे पदार्थ लावलेले दिसतात पण तरी देखील जे जंगल आहे ते घनदाट जंगल आहे. ती जुनी कॅपिटल वगैरे मगाशी मी सांगितलं तुम्हाला. हॅपी फेसेस आनंदी काय ते आपल्याला मुलांच्याकडे बघूनही समजतं आणि त्याची कारणं पण काय आहेत ती वेगळी आहेत. आमचा हा 9 जणांचा ग्रुप होता. त्या ग्रुपमधून आम्ही पुढे गेलो. डे 1 बागडोगरा, डे 2 युक्सोम, डे 3 सुरू झाला ट्रेक आमचा. आणि ज्यावेळी आज शिरलो त्यावेळी खरोखर हिमालयात कुठेही तुम्ही जावा जे जंगल दिसतं अन्नपूर्णाचं जंगल आहे. आता एव्हरेस्टचं जंगल कमी झालं पण अन्नपूर्णाच्या बेस कॅम्पच्या जंगलपासून जे आपण जातो किंवा कांचनजंगाला तर आहे हे जंगल हे सुरुवातीला आपल्याला विस्मय वाटतो. तुम्हाला थोडं आश्चर्यचकित होतो. आपण उकर पण जात होता. उकर म्हणता दररोज दिवसाला 100 नवीन जाती मी जगाला देत होतो. सिक्कीमचा ज्यावेळी तो सर्वे करत होता पुस्तकात लिहिलंय मी त्यावेळी दिवसाला 100 नवीन जाती 1,500 पेक्षा जास्त नवीन जाती 3,500 पेक्षा जास्त रेकॉर्ड आणि 7,500 पेक्षा जास्त वनस्पती त्यांना जगाला दिल्यात सिक्कीम या एका कांचनजंगाच्या ह्याच्यातून. तर विस्मयचकित होतो. आणि जसं जसं उंचीवर जातो झाडं कमी होतात मग मोनेस्ट्री सुरू होतात. मणी पताका दिसायला लागतात, मणी शिला दिसायला लागतात, कोरलेले सगळे तिबेटियन दिसतात आणि हळूहळू विस्मयतेचं कुतूहलाचं जागा एका गूढतेनं एका रहस्यमय गोष्टीमध्ये कुठं आलं असं तिबेटच्या भूभाग आपल्याला दिसतो. तो सगळा अनुभव याच्यामध्ये पुस्तकात मी लिहिलेला आहे. अशी सुंदर वाटे सिक्कीम सरकारनं गोयचाला ट्रेक हा स्वर्गापेक्षा सुंदर केलेला आहे. स्वर्गापेक्षा तुम्हाला स्वर्ग बघायचा असेल तर लांब जाऊ नका या इथं जावा असं एकानं वाक्य मोठ्या माणसानं लिहिलेलं आहे. तर असा ट्रेक सुंदर रूट आहे. घनदाट जंगलामध्ये आपल्याला जवळ जास्तपर्यंत कळत नाही असे 2-3 पूल आपण ब्रिज नंबर 1 ब्रिज नंबर 2 असे पार करतो. हे कांचनजंगा नॅशनल पार्कचं प्रवेशद्वार आहे. ब्रिज नंबर 1 ब्रिज पुढे असे धबधबे दिसतात आपल्याला सुंदर सुंदर धबधबे असे अनेक 2-3 पूल आपण पार करतो. छोटे छोटे पूल आहेत अगदी छोटे छोटे. बाकी नेपाळमध्ये लांब लांब पूल असतात पण तिथनं आपण जातो आणि ज्यावेळी थोडंसं उंचीवर येतो आणि त्यातनं आपल्याला खालचं जंगल दिसायला लागतं त्यावेळी आमचा गाईड असतो ट्रेकिंगचा शेर्पा जे असतात आपल्याबरोबर ते सांगतात की तुम्ही खालच्या रांगा बघा 1 रांग 2 रांग 3 4 रांग दिसतात. अशा 10 ते 15 रांग गेल्या की आपण वरच्या मुक्कामाला जाणार आहोत. इतकं आपल्याला त्या जंगलात असं वर करावं लागतं. आणि बाकी काय फुलपाखराची जर एक मोठा हॉटस्पॉट आहे तो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट पक्ष्यांच्या बद्दल एक सांगायला होतं वेळ पूर्ण नाही. हा आमचा पहिला कॅम्प होता. घनदाट जंगलामध्ये 1-2-4 गुंठे जागा इकडे तिकडे अशी साफ केली आहे आणि तिथं होता. त्या तंबूत मी ज्यावेळी होतो त्यावेळी पहाटे जागा आली होती मला. त्यावेळी कडेला मोठे मोठे पाय आणि असं मला आवाज आला. बघितलं तर रानात सोडलेले जे तिथले पहिला जो प्रकार असतो तिथून म्हणतात ना तसे प्रकार तिथं आसपास तिथं आले. तर फार भीतीदायक वातावरण होतं पण ते नंतर त्यांनी सांगितलं की हे पाळलेलं असतात माणसाला काही करत नाही म्हणून ते अन्नासाठी म्हणून तिथं आलेले असतात आपल्या कॅम्पची हालचाल घेऊन बघून. तर तिथं आम्ही होतो की तिथंच त्यांनी छोटंसं जेवायचं वगैरे टेंट एक शेड केली होती. तिथनं आम्ही जे वर जायला लागलो की मग अशी आशिष मानेनं जी रेल्वे जाते ना तसे त्यांनी लाकडी स्लीपर टाकले आणि छान रस्ता केलाय पुढे जायला. अतिशय सुंदर असा लक्ष आहे. आणि एक असं जंक्शनचं काय जंक्शन म्हणायचं कारण मी इथं 2 ट्रेक रूट एकत्र येतो. आम्ही जाताना यापासून सरळ वर चढत गेलो आणि येताना असं डावीकडनं आलो. तर तिथनंही व्ह्यूज आपल्याला फार छान छान दिसतात. मी जास्त त्या डिटेलमध्ये जात नाही पण आपण आता एका ट्री लाईनच्या वर 4,000 मीटरच्या आसपास आलेलो आहोत आणि तिथून येताना आपली वरची शिखररांग डोकायला लागलेली आहे. मग बर्फाचं साम्राज्य सुरू होतं. उन्हाळा तरी असला तरी बर्फ दिसायला लागतो सगळीकडं. बर्फाची वाट बर्फाचे असे स्तंभ झालेले असतात पिंडी झालेल्या असतात. त्याच्यानं जातात आम्ही जे झोंगरी नावाच्या कॅम्पला या झोंगरी कॅम्पला सुद्धा हिमालयन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूटची दार्जिलिंगची आहे त्याचा बेस कॅम्प तिथून पुढे बेस कॅम्पला जायला आहे. तो बेस कॅम्प तिथं आहे त्यामुळे तिथं काही सोयी आपल्याला मिळतात. पण अक्षरशः म्हणतो वेळ लागावा असं हे सगळं ठिकाण आणि त्या ॲक्लिमेटेशन स्टेज जो असतो आपल्याला तिथं आम्ही या डोंगरी टॉपला ट्रेक केला. त्या ट्रेकला जाताना पूर्ण धुकं होतं ढग आले होते सगळे आणि त्या ढगातनं आम्ही त्या एका जागी आम्ही जवळजवळ 2-2.5 तास गप्पा मारत बसलो आणि त्या गप्पा मारता मारता आम्ही वाट बघत होतो
हम होंगे कामयाब वगैरे गाणी चालली होती, बऱ्याच अगदी रामरक्षे म्हणून सगळं म्हणलं. आणि त्यानंतर आम्हाला शिखरांची दर्शन व्हायला लागली एक 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 एक. आणि मग जे ढग बाजूला झाले आणि मग कांचनजंगा, त्याच्या शेजारचं काबरू, ब्लॅक काबरू, मुजन्नू, ही सगळी शिखरं दिसायला लागली. मग आम्ही थोड्या वेळानं तृप्त मनानं खाली उतरलो थोडंसं विरुद्ध बाजूनं आणि हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटचा थोडासा बेस कॅम्प आहे, तिकडे जाऊन जरा एका ठिकाणी थांबून परत आलो. तिकडं BC रॉय नावाचं शिखर आहे. तिथं एक 2-3 राठोड नावाचं शिखर आहे की जी नेपाळची आणि भारताची बाउंड्री आहे. तिथपर्यंत आम्ही गेलो नाही, पण आम्हाला ते दुरून दिसलं. आणि मग आमचा ट्रेक हा ऍक्च्युली गोयचाला जो पास आहे तिकडचा सुरू झाला दुसऱ्या दिवशी. पूर्ण आपण एका रिजवरनं जात असतो, त्या रिजवरनं जाताना मध्येच खाली उतरतो, परत झाडं लागतात आपल्याला, त्या झाडामध्ये आपण ती नदी ओलांडतो. एकदा ओलांडलेली आहे, परत तीच नदी आपण दुसऱ्यांदा ओलांडून पलीकडे जातो, पलीकडनं पुन्हा वर चढत जातो, परत ते मगाचं पंडिम शिखर दिसायला लागतं आणि हळूहळू हळूहळू घेतात हा कांचनजंगाचा व्ह्यू. अगदी जातात आम्हाला फक्त 10 फुटावरच दिसला होता, 10 फुटाच्या रेंजमध्येच दिसला, 10 फुटाच्या रेंजमध्येच दिसलो. हे कांचनजंगाची साऊथ आणि मागचं मेन आणि मधलं सेंट्रल शिखर आहे. अतिशय जवळनं दिसतो आपल्याला व्ह्यू. पण तुमचं नशीब आणि तुम्हाला जर ते लक्षात आलं तर. आणि मग ते कॅम्पला आम्ही पोहोचलो. आता या कॅम्पला आम्ही जे पोहोचलो हा असा दरीतला कॅम्प होता चांगला, मध्ये विस्तीर्ण जागा होती, उंची होती 4500 मीटरच्या वर. आता या कॅम्पपासनं पहाटे आम्हाला निघायचं होतं कांचनजंगाच्या बेस कॅम्पला जायला. बेस कॅम्पला जो गोयचाला आहे त्याचे 2 टप्पे. त्याच्या पुढच्या टप्प्याला आपल्याला जाता येत नाही, का तर स्नो लेपर्डची तिथं हिमबिबट्या तिथं भरपूर दिसतात. आम्ही गेलो होतो त्यावेळी असा बोर्ड होता की हिमबिबट्याची पिल्लं बरेच दिसतात तिथं, बऱ्याच हिमबिबटे तिथं डिलिव्हरी झालेल्या आहेत त्याच्या मागे, तर म्हणून तुम्ही जाऊ नका म्हणून आम्हाला सांगितलं. रात्रीचा हा व्ह्यू आहे. त्या दिवशी आदल्या दिवशी पौर्णिमा होती, रात्रीचा आम्ही फोटो काढलेला आहे तिथला. हा पहाटे 2:15 आम्ही उठून 2:30 ज्यावेळी चालायला सुरुवात केली त्यावेळी लांबना मला कांचनजंगाचं चंद्रप्रकाशातलं हा फोटो काढलेला आहे मी. पुढं पुढं जात राहिलो आम्ही. हा पूर्ण चंद्र डोक्यावर असतानाचा फोटो आहे आणि चंद्र मावळत असताना फोटो आहे आणि 7 मावळतच फोटो आला. त्या पिक्चरमध्ये आपण नेपाळ बाजूला जातो आणि नेपाळकडनं आपण नेपाळच्या उत्तर बाजूला जातो, कांचनजंगाच्या उत्तर बाजूला जायला लागतो. हा तो रूट आहे सगळा. त्या रूटच्या जास्त डिटेल पडत नाही, मी आज सांगत नाही तुम्हाला. पण खालून जो सुरुवात झाला आहे तो कांचनजंगा बेस कॅम्प दिसतोय तुम्हाला. त्याच्या पुढे त्रिकोणी शिखर जे आहे ते कांचनजंगा आहे आणि त्याच्या पुढे बरोबर एक्झॅक्ट ऑपोजिट जे येईल ते गोयचाला म्हणजे मगाशी आपण ट्रेक केला तो भारतातला आहे. कांचनजंगा हे शिखर रांग ही पूर्ण भारत आणि नेपाळमध्ये डिवाइड केलेली आहे. हा वाटेतच विमानातनं दिसणारा बारडोरा विमानातनं दिसणारा व्ह्यू आहे. सुंदर व्ह्यू दिसतो आपल्याला कांचनजंगाचा. कांचनजंगाची ही दक्षिण बाजू आहे, पूर्व पलीकडची उत्तर बाजू दिसत नाही इकडनं. आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी या रांगेला वळसावरून आम्ही चालत गेलो, टपावर आम्ही प्रवास करत होतो. हे पहिलं गाव आमचं जिथं ट्रेकिंग सुरू झालं त्या गावाचं नाव चिरुवा म्हणून गाव आहे. त्या गावापासून आम्ही अगदी खाली आहे, म्हणजे युक्सुमपेक्षाही 1000 मीटर खाली आहे. तिथनं आपण चालायला वर सुरुवात करतो. पुन्हा जैवविविधतेनं समृद्ध असलेलं जंगल आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि इथंच आम्ही हे डॉक्टर गोडबोले म्हणजे आमच्या ट्रेकचे जे लीडर होते, हिमालयन क्लब पुण्याचे जे आता मानद सचिव आहेत, तर ते आणि बाकी सगळं आमचा ग्रुप आहे. बरेचसे आम्ही 10 पैकी 6 डॉक्टर होतो, वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे कन्सल्टंट असे. आणि बजरंग बली आणि मनोजीव मारुती वगैरे सगळं ते म्हणत आमचा पहिला रोजचा दिवस सुरू व्हायचा. आणि ते एकदम लांब लांब ब्रिजेस आहेत. आणि या ब्रिजपाशी आलो की आपण एका सुंदर गावामध्ये येतो की जिथं अशी खोल रिज आहे आणि त्या रिज ह्याच्यामध्ये जास्त मी पडत नाही. आणि तिथं जे पक्षी दिसतात आपल्याला ते विलक्षण पक्षी आहेत, ऑर्किड्स. आमचा हा सीझन जरासा नंतरचा होता त्यामुळे आम्हाला फुलं जास्त दिसली. एप्रिल एंड मेचा हे होता. तिथं तापलेजून नावाचं गाव आहे. ते गाव पुन्हा जंक्शनचं गाव आहे. जंक्शनचं अशासाठी रांग दिसते आपल्याला. ते सुद्धा सूर्य चंद्र वगैरे अशी चित्र आहेत त्याच्यावर. आपल्याकडे विरगळे गेश असतात ना तसं तेच पाहत आहे. पक्ष्यांचं जर वैविध्य मी काय जास्त मी एकट्या राजभवनात जवळ 40-50 पक्ष्यांची आम्ही व्हरायटी रेकॉर्ड केली होती. पारपेट नावाचा पक्षी. सेकातूम नावाचं गाव आहे. सेकातूम गावामध्ये 2-3 हॉटेल आहेत, ट्रेकरसाठीच केलेले आहेत. आणि छोटंसं एक जरा उंचीवर गेली की आपल्याला तिथं वस्ती दिसते, मोनॅक्टिव दिसते. हा आमचा तो सगळा शिरपा आणि आम्ही असा ग्रुप होता. त्या व्हॅलीतूनच आम्ही पुढे ह्याला नेपाळमध्ये फ्युचर की खोला म्हणतात. खोला म्हणजे नदी.